लाइन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित। बारामती पोलीस स्थानकामध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याबाबत नोंद, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीए विरोधात तक्रार, रोहित पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांची तक्रार सीआयडी कडे सोपवली। मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा, 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांनाही पाणीपट्टी आणि मलनिसारण कर द्यावा लागणार। मुंबई महापालिकेच्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार, वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार ठेवींचा पैसा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकची एकमेकांना धडक। भिगवण प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट, तरुणाकडेच राहण्याचा हट्ट करणाऱ्या तरुणीनं जबाब बदलला। व्हीसीद्वारे झालेल्या सुनावणीमध्ये आईकडे परतण्याची व्यक्त केली इच्छा। बदलापुरातील अवैधरित्या स्त्री बीज विक्री प्रकरणी धक्कादायक माहिती उघड, स्त्री बीजासाठी लाखोंचा सौदा। न्यूज 18 मराठीच्या हाती लागलं रेड कार्ड। कल्याणहून बदलापूरकडे निघालेल्या लोकलमधून महिलेला खाली खेचलं, महिला डब्यात चढण्यावरून 2 महिलांमध्ये झाला होता वाद। ओडिशामध्ये अधिकाऱ्याच्या घरी सापडलं 4 कोटींचं घबाड, खाणीच्या उपसंचालकाला लाचखोरी प्रकरणी रंगेहात पकडलं। घरी पडलेल्या धाडीत 4 कोटींची रोकड, 130 ग्रॅम सोनं सापडलं। अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनी मुलाला दिले चटके, मीरा भाईंदरमधील धक्कादायक घटना। नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी फरार। सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे अजित पवारांचा अपघात ज्या ठिकाणी झाला होता, ज्या विमानामध्ये झाला होता, त्या विमानामधील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती आता समोर आली आहे। बारामतीमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद झाल्याचं कळतंय आणि न्यूज 18 मराठीला सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। बारामती पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन नोंद असल्याची माहिती आहे आणि त्या ब्लॅक बॉक्सचा फोटो न्यूज 18 मराठीकडे लागलेला आहे। तर आपण बघू शकतोय त्यामध्ये ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालं त्या अपघातामध्ये असं म्हटलं जात होतं। मात्र आता सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये याविषयीची नोंद आहे आणि हा जो ब्लॅक बॉक्स या विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता असं कुठेतरी यावरून आता आपल्याला दिसून येते। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय आहे, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जितेंद्र, काय सांगाल? आधी तर सांगितलं जात होतं की ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालेलं आहे, मात्र ही जी नोंद आपल्याकडे दिसतेय, फोटो आपल्याकडे दिसतोय, त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स शाबूत असल्याचं दिसतंय। अगदी खरे, आपण बघितलंय की वारंवार या संदर्भात घातपात किंवा संशय व्यक्त केला जात होता की आपण बघितलं की हा ब्लॅक बॉक्स जळाला असा देखील काही बातम्या देखील आल्या होत्या। परंतु आपल्याला सूत्रांची माहिती मिळाली की हा ब्लॅक बॉक्स कुठं असतो आणि कशा स्वरूपात सुरक्षित असतो। या संदर्भात 28 तारखेला सकाळी 8:46 बारामतीमध्ये विमान दुर्घटना घडली होती आणि आपण बघितलंय की 29 तारखेला या अंत्यविधी झाल्यानंतर या संदर्भात जी के रामचंद्रन आहेत, विमान दुर्घटना अन्वेषण ब्युरो एअरक्राफ्टचे गृहमंत्रालय दिल्लीचे, यांनी हा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेऊन नंतर ते बारामती तालुका पोलीस स्टेशनला दुपारी 2 वाजता या ठिकाणी दिला होता आणि दिल्यानंतर हे अधिकारी एका प्रायव्हेट ठिकाणी राहिले होते आणि राहिल्यानंतर जी काही सूत्र हल्ली ती आपण बघतोय। नंतर या अधिकाऱ्यांना तिथून हलवण्यात आलं आणि नंतर बऱ्हामपूर येथील पोलीस मुख्यालय येथे पाठवण्यात आलं। नंतर दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांनी हा ब्लॅक बॉक्स जी बारामती तालुका पोलीस स्टेशनला ठेवण्यात आला होता तो ताब्यात घेऊन नंतर हा ब्लॅक बॉक्स दिल्लीमध्ये नेण्यात आलेला आहे।
या बरोबर संदर्भात आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनला नोंद देखील करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आपण बारामतीचे जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत गणेश बिराजदार यांना विचारले. त्या स्थानिक जे पोलीस निरीक्षक आहेत आपले यादव यांना देखील विचारलं, परंतु त्यांनी म्हणले की ब्लॅक बॉक्स आमच्या कस्टडीमध्ये होता, परंतु तो कुठल्या स्थितीत आहे त्याची आम्हाला कुठलीही परवा दिसत बरोबर नाही. आहे, Technical जितेंद्र. आम्हाला याची काही माहिती नाही, परंतु आमच्या कस्टडीमध्ये हा ठेवण्यात आला होता. आता एकंदरीत सूत्रांची आपल्याला माहिती मिळालेली आहे. जी काय ब्लॅक बॉक्स काढण्यात आला होता त्याचे काय पिन्स आहेत त्या सुस्थितीत काढून नंतर हा सेफ कस्टडीमध्ये हा ब्लॉक खरं आहे जितेंद्र. एकूणच जो काही घटनाक्रम तुम्ही सांगितलेला आहे त्यानुसार जोपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये हा ब्लॅक बॉक्स आलेला होता तोपर्यंत तो शाबूत होता असं कुठेतरी दिसतंय. त्याच्यामुळे काही लपवलं जातंय का, त्याच्यानंतर नुकसान झालं असं नेमकं का सांगण्यात आलं आणि सध्याची स्थिती नेमकी काय आहे, हे असे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण करत राहूयात. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर अजित पवार विमान अपघातावरून मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आज तुफान राडा झाला. अपघात प्रकरणी डीजीसीएसह बीएसआर कंपनी आणि अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांच्यासह पोलीस स्टेशनला पोहोचले. याच वेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यात आली, मात्र एफआयआर दाखल करून घेतला नाही आणि यावरून रोहित पवारांनी पोलिसांच्या भूमिकेवर काही सवाल उपस्थित केले. पोलीस आयुक्तांना कुणाचा फोन आला होता, त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा सवाल त्यांनी केला. तर मग असं असताना एफआयआर हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार. मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काय दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही. कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत. आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याचबरोबर एफआयआर करायला घेतली होती मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, एफआयआर 100% तिथं होऊ शकते आणि एफआयआर झालीच पाहिजे. आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, मग CIDने काय केलं हे कोणाला माहीत नाही. CBIकडे गेलाय, त्यांनी CBIचा एफआयआर केला नाही केला हे कोणाला तिथं माहीत नाही. मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही एफआयआर करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय. पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही एफआयआर करायचा प्रयत्न तिथं करणार. तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादानी बांधली, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलं तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू.